In our earlier lecture, we have already discussed the which route is followed by the carbons to attain the stable electronic configurations. मग त्यामध्ये तो इलेक्ट्रॉन देत पण नाही, इलेक्ट्रॉन घेत पण नाही, तर इलेक्ट्रॉन शेअरिंग करते आणि शेअरिंग करून तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवण्याचा प्रयत्न करते. आणि मग जेव्हा इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, शेअरिंगमुळे जो केमिकल बॉन्ड तयार होते, दॅट इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. दॅट इज अप टू दिस वी हॅव डिस्कस्ड. सो again we will see the definitions. The chemical bond formed by sharing of two valence electrons. The chemical bond which is formed by sharing of two valence electrons, म्हणजे valence electrons लागेल, sharing झालेली असेल, and it is of the two atoms, between the two atoms, म्हणजे एका ॲटमचा एक आणि दुसऱ्या ॲटमचा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, आणि यांची जेव्हा शेअरिंग होते त्यामुळे जो केमिकल बॉन्ड तयार होते, दॅट इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. सो द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ द टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ or between the two atoms is called as covalent bond, is called as covalent bond. मग दोन ॲटम लागेल, याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लागेल, याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लागेल, या दोघांची शेअरिंग, या दोघांच्या शेअरिंगमुळे जो केमिकल बॉन्ड तयार होईल, दॅट इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. वी हॅव टू रिमेंबर दिस. A covalent bond is represented clearly by drawing an electron dot structure. तर याला रिप्रेझेंट करताना आपण दोन पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. त्यापैकी एक इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. सो अ कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड क्लिअरली बाय ड्रॉइंग अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. मग आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये काय असते, तर इन दिस मेथड अ सर्कल इज ड्रॉन अराउंड द ॲटॉमिक सिम्बॉल अँड each of the valence electrons is indicated by a dot or a cross. आता जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लिहायचं आहे, तर त्या ॲटमचा सिम्बॉल त्याला सर्कल करायचं, त्या ॲटमच्या सिम्बॉलला काय करायचं, सर्कल करायचं, आणि मग त्याच्याजवळ जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स, तर त्याला एक तर डॉटने रिप्रेझेंट करायचं किंवा मग क्रॉसने. आता दोन वेगवेगळे आयटम्स असतात, तर मग ते कन्फ्युजन व्हावं नाही म्हणून एकाला डॉटने रिप्रेझेंट करायचे, एकाचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्याचे क्रॉस म्हणजे एक्स काढून किंवा गुणिला जे काही म्हणाल त्याला असं साईन काढून त्याला रिप्रेझेंट करायचं, की जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होणार नाही हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कोणाचा होता. सो in this method a circle is drawn around the atomic symbol and each of the valence electrons is indicated by a dot or a cross. The covalent bond formed between the atoms is indicated by showing the circles around the atomic symbols crossing each other. आणि मग की सिम्बॉल काढायचा आणि दोघांना क्रॉस करणारा, ओव्हरलॅपिंग करणारा सिम्बॉल काढून घ्यायचा. So the covalent bond formed between the atoms is indicated by showing the circles around the atomic symbols crossing each other. The shared electrons are shown in the overlapping regions. आणि मग जे शेअर इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला ओव्हरलॅपिंग रिजन्स मध्ये काढायचे. तर हे पहिले पाहून घ्या, मग नंतर जेव्हा एक्झाम्पल घेईल तेव्हा मग समजून जाते. ओके. शोन इन द ओव्हरलॅपिंग रिजन्स ऑफ द टू सर्कल्स बाय डॉट और क्रॉस. द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इज ऑल्सो ड्रॉन विदाउट शोईंग द सर्कल. आणि मग याला सर्कल न दाखवता सुद्धा आपल्याला काढता येते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. वन पेअर रिमेंबर दिस, वन पेअर ऑफ शेअर इलेक्ट्रॉन्स, one pair of shared electrons constitute one covalent bond. म्हणजे इकडचा एक इलेक्ट्रॉन या आयटमचा, दुसऱ्या आयटमचा एक इलेक्ट्रॉन, म्हणजे यांची दोघांची पेअर होईल. या दोघांच्या पेअरमधनं एकच कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. The one covalent bond will be a bond. म्हणजे
पेअरच लागेल तेव्हा पेअर असेल तेव्हा तो एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. A covalent bond is also represented by a small line joining the symbols of the two atoms. आणि मग covalent bond जेव्हा दाखवायचा असेल तर आपण त्याला single line joining the two atoms. So it is small line joining the symbols of the two atoms. So symbols of the two atoms are joining a small line. That is also the type by which we can show the covalent bond. So a covalent bond is also represented by a small line joining the symbols of the two atoms. The line structure is also called a structural formula. आणि मग जेव्हा असं लाईन स्ट्रक्चर काढले जाते तर त्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा म्हणतात. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, लाईन स्ट्रक्चर असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. जेव्हा असं लाईन स्ट्रक्चर दाखवलेलं असते तेव्हा त्याला आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतो. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला ज्या वेळेला सरळ सरळ डोक्यात फिट करून टाकायचं, ज्याची त्याची जेवढी व्हॅलन्सी असेल तेवढे त्यांनी बॉन्ड फॉर्म केले पाहिजे. जर समजा समजलं की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे तर कार्बनने 4 बॉन्ड फॉर्म केले पाहिजे. नॉट नेसेसरी की सगळे आयटम सारखे असेल, वेगवेगळ्या सोबत जरी केला पण आपली ॲटमोस्ट प्रायोरिटी काय आहे तर 4 बॉन्ड फॉर्म केले पाहिजे. हायड्रोजन असेल तर एकच, ऑक्सिजन असेल तर 2 कारण ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे, नायट्रोजन किंवा ॲल्युमिनियम असेल तर 3. अशा प्रकारे हे जर लक्षात ठेवलं तर स्ट्रक्चरल फॉर्म्युले सुद्धा लिहिता येतात. सगळंच अगदी व्यवस्थित करता येते. पण unless and until you must have the pre-knowledge regarding this. Then आणि मग इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अँड द लाईन स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स विथ अ सिंगल बॉन्ड असं दाखवलेलं आहे. आता बघा की यांनी वेगळ्याच पद्धतीने दाखवलेलं आहे इथे, पण आपण जनरली असं दाखवतो H. ओके, याला सर्कल केलं. मग इथे जो एकच इलेक्ट्रॉन्स आहे, ओके, एक इलेक्ट्रॉन्स आहे. मग हा दुसरा हायड्रोजन ॲटम, ओके, याच्याजवळ सुद्धा एकच इलेक्ट्रॉन आहे. ओके, आणि मग याने काय केलेलं आहे तर हे असं, ओके, तर मग हे 2 हायड्रोजन एकमेकांसोबत कंबाईन झाले. याचा एक इलेक्ट्रॉन, याचा एक इलेक्ट्रॉन, आणि याला आपण ओव्हरलॅपिंग दाखवलेलं आहे. ओके, मग या हायड्रोजनचं जर रिलेशन पाहिलं तर हे सर्कल जर काढलं तर याच्याजवळ 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आणि हा हायड्रोजन मग हे सर्कल जर पाहिलं तर याच्याजवळ सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. जे तिथे सांगितलं होतं की सिम्बॉलला सुद्धा सर्कल करायचं तर इलेक्ट्रॉन्स घेऊन. आणि आता इथे काय झालेलं आहे, कोणीच कोणाला इलेक्ट्रॉन्स दिला नाही, तरी पण यांची इथं डुप्लेट कंप्लीट झालेली आहे. हा एक इलेक्ट्रॉन्स, हा दुसरा, आणि हे दोघं शेअरिंग झाली आणि हायड्रोजनला 2च पाहिजे. तर या हायड्रोजनचे 2 झालेले आहे, याचे पण 2 झालेले आहे. आणि इन दिस फॅशन दिस H becomes H2. आणि म्हणून हायड्रोजन जो आहे तर तो H2 नी दाखवला जाते हायड्रोजनचा. ओके, सो दिस इज द हे एक पद्धत आहे. आणि दुसरं सरळ साधी पद्धत, एक तर याचा एक, हा याचा आहे. ओके, आणि दुसरं आपल्याला पेअर पाहिजे असते इलेक्ट्रॉन्सची तेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होते, तो स्ट्रेट लाईनने दाखवता येते. सो दिस इज द कोव्हॅलंट बॉन्ड. बस एवढं सोपं आहे. आणि मग हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि एकच आहे, एकच पेअर आहे. 2 पेअर असतील तर डबल बॉन्ड, 3 पेअर असतील तर ट्रिपल बॉन्ड. सो हियर इट इज ओनली 1 पेअर. That's why one bond is formed and that is a single bond.
So this is the electron dot structure and line structure of hydrogen molecules with a single bond. आता याचं एक्सप्लेनेशन बघू. Let us first look at the hydrogen molecules. आता आपण हायड्रोजनच्या मॉलिक्युल्स कडे बघू. Which is the simplest example of molecule formed by the covalent bonding. आणि सर्वात सिंपल वाला की जो मॉलिक्युल एकदम सिंपल पद्धतीने कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्म झालेला आहे त्याचं सर्वात साधं जर उदाहरण असेल तर हायड्रोजन. सो लेट अस फर्स्ट लुक ॲट द हायड्रोजन मॉलिक्युल्स which is the simplest example of molecule formed by covalent bonding. You have already learned that atomic number of hydrogen being 1. आणि आपल्याला सगळ्यांना पाठच आहे की पहिलाच एलिमेंट आहे आणि त्याचा atomic number 1 आहे, सगळ्यांना पाठ आहे. Its atom contains 1 electron in a K shares. आणि मग हायड्रोजन 1 आहे आणि मग इथे K L M N अशा 4 शेल्स असतात. पण इथे जो एकच इलेक्ट्रॉन आहे तर तो K शेल्स मध्ये जाईल. तो कुठे जाईल? K शेल्स मध्येच जाईल. So its atom contains 1 electron and that is in a K shares. Okay. आणि मग it requires 1 more electrons to complete the K shares and attain the configuration of helium He, that is a noble gas. आणि सगळ्यांना माहिती आहे याची मॅक्सिमम कॅपॅसिटी 2, याची 8, याची 80 आणि याची 32. आणि मग सगळ्यांना माहित आहे की K शेल्स मध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन पाहिजे डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी. तर आपला जो हायड्रोजन आहे त्याच्याजवळ 1 आहे. मग याला 1 लागेल कशासाठी? तर डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी. आणि जेव्हा ते 2 जर झाले तर काय होऊन जाईल? हेलियम 2 नंबरचा एलिमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे आणि तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आहे. तर मग याने जर समजा एक दुसऱ्यासोबत जर शेअर केला त्याच्याजवळ 2 होऊन जातात आणि हा अटेन करेल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हेलियम. ओके. आणि इथे जवळ चार्ज वगैरे काय येणार नाही कारण इलेक्ट्रॉन कोणाला दिला नाही. दिला असता तर प्लस, घेतला असता तर मायनस, पण इथं काय केलेलं आहे? शेअर केलेलं आहे. म्हणजे देयर इज नो गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स, देयर इज अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि मग इथं शेअर झालेलं आहे. शेअर करून सुद्धा त्यानं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवलेलं आहे. To meet this required, 2 hydrogen atoms share their electrons with each other to form the H2 molecules. आणि मग 2 हायड्रोजनचे ॲटम्स आपला एक इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि मग शेअर करून हायड्रोजन मॉलिक्युल्स तयार होतो. म्हणजे इथे देवाणघेवाण झाली नाही, शेअरिंग झालेली आहे. आणि मग एक पेअर आहे तर एकच बॉन्ड फॉर्म होईल, सिंगल बॉन्ड, अँड दॅट इज अ कोव्हॅलंट बॉन्ड. सो one covalent bond, that is a single bond, is formed between the 2 hydrogen atoms by sharing of the 2 electrons. आणि मागची फिगर पहा म्हणजे मागच्या पेजवरची 9.3. सो that is shown here. तर अशा प्रकारे एक हायड्रोजनचा ॲटम दुसरा हायड्रोजनचा ॲटम दोघं जण आपले रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रॉन शेअरिंग करतात आणि हायड्रोजनचा मॉलिक्यूल तयार होते. मग दोघांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वापरलेले आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे शेवटच्या कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन्स. इथं एकच इलेक्ट्रॉन आहे तो व्हॅलन्सच इलेक्ट्रॉन असेल आणि ते शेअरिंग केल्यावर त्यांची डुप्लेट कंप्लीट झाली. त्यांच्या जो हेलियमचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. नोबेल गॅस आहे हेलियम. आणि अशा पद्धतीनं हायड्रोजनचा मॉलिक्युल्स कोव्हॅलंट बॉन्डने तयार होतो. आणि म्हणून H2 हायड्रोजन साठी लिहावा लागते. ओके. हे झालं हायड्रोजनचं. आता ऑक्सिजनचं बघा. आता सरळ आपण सुरुवातीपासून जाऊ. ऑक्सिजन, its atomic number is 8. So
its electronic configuration is 2,6. बरोबर आहे 2,6. So 2 will be go into the cations and 6 will be in L shares. ओके, आता L shares ला 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. ओके, तर मग ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कसा तयार होतो तर हे पहिले बेसिक. आणि आपल्याला कोव्हॅलंट बॉन्डच्या वेळेला 8 इलेक्ट्रॉनचं काम नाही आहे, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे त्याचंच काम आहे. इट इज 6. बरोबर आहे. सरळ सरळ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बद्दलच विचार करायचा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बद्दलच विचार करायचा. ओके, तर ऑक्सिजन आता बघा O आणि मग त्याच्याजवळ आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सचाच विचार करतो, पहिल्या वाल्याचा विचार करत नाही. पहिल्या शेलचा म्हणजे जी शेवटची शेल आहे तिचा विचार करतो. सो हियर इट इज 2. हे लक्षात ठेवण्यासाठी, कारण पुस्तकात त्यांनी वेगवेगळे दाखवले मग एकत्र कसे आले त्याचा विचार येण्यापेक्षा सर्व साध्या पद्धतीने another oxygen atom is there, so it is here 2 आणि हे कुठून आणले तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 6. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे 2 2 4 2 6. हियर इज द सो 2 4 6. ओके, आता काय होतं यांचं तर बघा. आता हे दोघ जण असं दाखवलेलं आहे. ओके, यांचा आणि अगेन इट इज ऑक्सिजन मॉलिक्यूल. सो हियर इट इज 2. ठीक आहे, तर असं दाखवलेलं आहे. आणि मग यांच्यापासून त्यानं असं दाखवलेलं आहे. ओके, आय विल एक्सप्लेन इट. आता बघा, याचे 2 इलेक्ट्रॉन्स, याचे 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, आता इथे शेअरिंग आहे. ओके, आता जर आपण जर पाहिलं आता या ऑक्सिजनच्या बद्दल पाहू आपण तर काय होऊन जाईल. इथे 2 आहे, इथे 2 आहे, 4 आणि हे 4 याचे 8 झाले. ओके, आणि मग या ऑक्सिजनच्या संदर्भात जरी पाहिलं आपण तर काय होऊन जाईल याची. हा ऑक्सिजन 2 2 6 आणि 2 8 म्हणजे 2 2 4 6 2 8. म्हणजेच काय झालेलं आहे, शेअरिंगमुळे दोघांचीही ऑक्टेट कंप्लीट झाली. पण किती इलेक्ट्रॉन्सनी भाग घेतल्या. एका ऑक्सिजनच्या आयटमचे 2, दुसऱ्या ऑक्सिजनच्या आयटमचे 2, म्हणजे 2 पेअर तयार झाल्या. म्हणून तिथं 2 बॉन्ड तयार झालेले आहेत. 2 बॉन्ड म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड. कारण 2 इलेक्ट्रॉन्स या ऑक्सिजनचे आणि 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑक्सिजनचे शेअर झालेले आहेत. म्हणजे देयर आर 2 पेअर्स व्हिच आर शेअर्ड अँड दॅट्स व्हाय देयर इज अ डबल बॉन्ड. म्हणून इथे पण डबल बॉन्ड आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला काढता येते. तर हे लक्षात ठेवायचं अशा प्रकारचं. बरोबर. आणि मग सर्वात पहिले तर इलेक्ट्रॉनिक्स कॉन्फिगरेशन लिहायचं. ओके, मग फक्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स लिहायचे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स अरेंज करायचे आणि मग आपल्या लक्षातच येऊन जाते ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड असते. तर मग इकडचे 2 इकडचे 2 आणि यांचं शेअरिंग दाखवायचं. जसं फॉर एक्झाम्पल दिस वन 2 4 6 8 असं होऊन जाईल. आणि याच्यासाठी दिस वन सो दिस 2 4 6 8 आणि मग अशी शेअरिंग होऊन जाईल. In this fashion, the oxygen molecules, that is O2, this is O, so this is O2, is formed. And that's why, as the valency of oxygen is 2, so it will form a 2 bonds, 2 covalent bonds with another oxygen atom to become the oxygen molecules. Oxygen atom. Okay, आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे सगळ्यांना. मग जेव्हा ऑक्सिजनचा ॲटम दुसऱ्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल
ओके, मग ऑक्सिजनचा मॉलिक्यूल तयार होईल. ओके, इज दॅट क्लिअर? It must be a crystal clear. So you have to remember this. Suppose the O2 molecules is formed by chemical oxygen of two oxygen atoms. This O2 molecule is formed by the combination of the two oxygen atoms. याला atoms म्हणायचं आणि जे हा तयार होते तो molecule असेल. ओके, the oxygen molecule is formed by chemical combination of the two oxygen atoms, and N2 molecule is formed by the chemical combination of the two nitrogen atoms. आणि मग नायट्रोजनचं पण बघून घ्या. ओके, नायट्रोजन, its atomic number is 7. बरोबर आहे ना? ऑक्सिजन, नायट्रोजन असंच ना की ऑक्सिजन नंतर येते नायट्रोजनच्या. तर इट्स ॲटॉमिक नंबर इज 7. सो इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,5. 2,5. So how many valence electrons? It is 5. How many valence electrons? It is 5. Okay, so it requires a 3 to complete the octet. So we will arrange this again. Okay, so 1, 2, okay, and the 3, 2, 3. That it is an atom. Another nitrogen atoms. So it is 1, 2, 3. So now, आता बघून घ्या. हे 3, 6, 2, 8 सरळ सरळ हे जर समजा शेअरिंग झाली तर याचे 8 होऊन जाईल आणि हे शेअरिंग झाल्यामुळे 3, 3, 6, 2, 8 आणि अशा पद्धतीनं आपला आणि डायरेक्ट ओव्हरलॅपिंग कंडिशन्स मध्ये दाखवलेले आहेत. मग हे अशा प्रकारे आपल्याला चालते. आपल्याला काय, we have the liberty to show anywhere the another electrons. का आपल्याला फक्त जे ओव्हरलॅपिंग मध्ये येतात त्यांचं काय. आता बघा, याची 3 आणि याची 3 एकमेकांसोबत शेअर झालेले आहे. सो हाऊ मेनी पेअर्स आर फॉर्म? देयर आर 3 पेअर्स. ओके, सो देयर मस्ट बी अ 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स. कारण एका पेअरचा 1 तर 3 पेअरचे 3, म्हणून मग नायट्रोजन मध्ये नक्कीच ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे. आणि इकडे उरलेले 2 इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. सो देयर मस्ट बी अ ट्रिपल बॉन्ड बिकॉज देयर one atoms 3 electrons, another atoms 3 electrons. So total 6 electrons are shared. Okay, in between these two, but 3 pairs are there, and that's why there are 3 covalent bonds. There are 3 covalent bonds. So you have to remember this, how the double bond and triple bond is formed. The single bond साठी हायड्रोजन लक्षात ठेवायचं, डबल बॉन्ड साठी ऑक्सिजन, ट्रिपल बॉन्ड साठी नायट्रोजन लक्षात राहील. Then and in this fashion, this N2 molecule is formed. So, N2, there is a triple bond between the 2 nitrogen atoms in a molecule, nitrogen. So, and N2 molecule is formed by the chemical combination of 2 nitrogen atoms. Okay, N2 चा molecule form होईल, but कशाने? तर कॉम्बिनेशननी. कशाच्या? तर 2 नायट्रोजन ॲटम्स. 2 नायट्रोजन ॲटम्स असं जे असते त्याला ॲटम्स. आणि जेव्हा कंप्लीट तयार होईल दॅट इज मॉलिक्यूल. दॅन ऑन ड्रॉइंग द इलेक्ट्रॉन टॉर्च स्ट्रक्चर ऑफ these 2 molecules काढले, it becomes clear that the 2 oxygen atoms in oxygen molecules are joined with each other by the 2 covalent bonds.
आणि मग ऑक्सिजन मध्ये पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल, आपण पुढे टाकलेलं आहे, आपल्या लक्षात येईल की ऑक्सिजनचे एका ऑक्सिजन ऍटमचे 2 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याचे 2 इलेक्ट्रॉन शेअर झालेले असतात, म्हणजे 2 पेअर शेअर झालेले असतात, म्हणून तिथं 2 कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेले असतात. दॅट इज अ डबल बॉन्ड. So oxygen molecules are joined with each other by 2 covalent bonds, and that is a double bond. While the 2 nitrogen atoms in the nitrogen molecules are joined with each other by 3 covalent bonds, and that is a triple bond. See figure 9.4, which is shown below. तर नायट्रोजन एका नायट्रोजन ॲटमचे 3, दुसऱ्या नायट्रोजन ॲटमचे 3 आणि हे शेअर झालेले आहे this 6 to 8, this 6 to 8. So update is complete, and in this fashion this nitrogen, that is N2 molecule, is formed. In this, as the 3 electrons of this one atom, 3 electrons of this another atom, this shares, that means total 6 electrons are shared. That means 3 pairs are there. So 3 covalent bonds are formed, and that's why in N2 molecules N triple bond N. Yes, 2 nitrogen atoms दरम्यान triple bond असते. In this fashion, this nitrogen molecule is formed. So I will stop here. Next time, use your brain power. So, till then, bye.